पळाली पळाली नाही तुझी बायको पळाली बाबा. आई 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 ग. ए नयन अरे अरे मला सोडव ना पटकन. ए नयन आधी मला सोड रे. अरे घट्ट बांधलंय रे त्यांनी. आधी मला तर सुटू दे ना. अरे सोडव ना मला पण. थांब ग. हाताला काय लागलेत रे. बाय 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 बाई. माझा तर श्वासच कोंडला होता. मला तर हाताला मुंग्या आलेले होते. गप्प बसा एकदम गप्प. ओ नाहीचे पप्पा जरा गप्प बसता का. आणि हे सगळं आवरा पटकन. आपल्याला ना काही करू निघायला हवं इथनं. नाहीतर आपलं काही खरं नाही रे. नाही बेटा आवर पटकन. निघावं लागेल आपल्याला इथून. तरी मी सांगत होते दीपिकापासून सावध राहा म्हणून. पण कुणी लक्षच दिलं नाही ना. मग घरात कशाला घेतलंस तिला. माझ्यामुळे घरात नाही घेतली हो. तुमच्यामुळे तुमच्यामुळे. बाय 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 बाई. सगळं संपलं सगळं संपलं आता. त्याच्याला खाला नयनच्या पहिल्या बायकोबद्दल सगळं कळलंय. आणि आता ती मेली की दीपिकाला पण कळलंय. बदला घेणार आता ती आपला बदला घेणार. गप्पा बसा दोघांनी. गप्पा बसा एकदम. नयन आपल्याला आता ते जेलमध्ये टाकतील. हे 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 आपण असं करूया. आपण ना ही मुंबई सोडून देऊया. नयनच्या पप्पा हरिद्वारची बस कितीला आहे हो. मम्मा जरा शांत बसेस प्लीज. अरे नयन पण आता करायचं तरी काय. पप्पा आपल्याला थोडं थंड डोक्याने काम करावं लागेल. अरे तो देशपांडे मास्तर आपल्याला काही सोडणार नाही आता. शलाका आणि दीपिका देशपांडे मास्तरला सगळं सांगतील. आपल्याला जेलमध्ये टाकेल तो मास्तर. नाही ग मम्मा मला माहितीये काय करायचं ते. शलाकाला काही करून समजावं लागेल. शलाका फोन घेऊन गेलीये ना. हो 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 हो. शलाका असं काय करते. इतकी काय चिडतेस तू. मला मान्य आहे माझी चूक झाली. पण तू असं नको ना करू. माझा आई घरी परत ये. ऐक तू तुझ्या बाबांना काही सांगू नकोस हा. माझा ऐक शालू. हे बघ जे झालं ते झालं. पण आता मी तुला एकदम राणीसारखं वागवेन. आपण पुन्हा एकदा नवीन सुरुवात करू. तुला माझी शपथ. परत ये बघू. ए नयन काय झालं रे. कट केला फोन. स्नेहलता हॅलो. हा स्नेहलता ते बोला ना. तुम्ही तुमच्या दीपिकाला कोणत्या मुहूर्तावरती जन्म दिला हो. अशी कशी निघाली तुमची दीपिका. अहो असं का बोलताय. काय झालंय. अहो काय म्हणून काय विचारता. तुमच्या दीपिकाने नयनचा आणि शलाकाचा सुखी संसार मोडला. अहो त्या वसुलीवाल्या गुंडाला आमच्या घरी आणलं आणि आमच्या नयनला मार मार मारला हो. काय अहो काय काय म्हणून काय विचारता. मारून मारून त्या गुंडाने आमच्या नयनच्या बॉडीचा खुळखुळा करून टाकलाय. आता नयनला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. कळलं तुम्हाला. आता एवढं कमी होतं म्हणून की काय. अहो नयनच्या पप्पांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही. मालती त्यांनी तुम्ही मला एक सांगावं. तुमची ती दीपिका आणि तो गुंड असे कसे वागू शकतात आमच्या बरोबर.
भरल्या संसारात विष कालवलं हो तुमच्या दीपिकाने. बाई 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 मालती ताई, आता मला कळत नाही तुमच्या शलाकाचं कसं होईल हो. शलाका कुठे आहे? अहो कुठे आहे म्हणजे काय, तुमची ती दीपिका आणि तो गुंड शलाकाला घेऊन गेले. आमचं नशीब खराब ना, म्हणून तुमची ती लेक शलाका आमच्या घरी सून म्हणून आणली आम्ही. पण आम्हाला आमची चूक सुधारण्याची संधी मिळाली. आता तुमच्या शलाकाला माझ्या घरात एक पाऊलही ठेवू देणार नाहीये मी. नाही थांबा स्नेहलता ताई, थांबा ना. मी काय म्हणते, मी समजावून सांगते शलाकाला. हा तुम्ही असा विचार नका करू. अहो तुम्ही बोला अगर काही करा, पण मी माझ्या घरात तिला घेणार नाही. नवरा बायको मध्ये भांडणं होत नाहीत का? होतातच ना, छोटी मोठी भांडणं होतातच. पण त्या भांडणाचा तुमच्या दीपिकाने आणि त्या गुंडाने इतका मोठा बाऊ केला. राडे केले आमच्या घरात, राडे. स्नेहलता ताई ऐका ना, त्या गुंडाशी आमचा काही संबंध नाहीये. संबंध नाही असं कसं म्हणू शकता हो तुम्ही? तुमची दीपिका तर नेहमीच त्याच्या बरोबर असते ना. आणि आता दोघांनी मिळून शलाकाच्या सुखी संसाराचं वाटोळ केलं हो, वाटोळ. स्नेहलता ताई मी माफी मागते तुमची, पण तुम्ही असा टोकाचा निर्णय घेऊ नका. मी शलाकाला घेऊन येते ना तुमच्याकडे. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आता तुम्ही हातापाया पडा किंवा काही करा, पण शलाकाला आता आमच्या घरची दारं बंद म्हणजे बंद. स्नेहलता ताई ऐका ना. हॅलो हॅलो नयन बेटा, आता तू बघच. शलाकाची आई शलाकाला आपल्या पायावरती नाक घासायला लावते की नाही ते बघच तू आता. का रे, का असा वागतोयस? का छळतोयस आम्हाला? काय बिघडवलंय आम्ही तुझं? हा आधी दीपूच्या आयुष्यात आलास आणि आता शलाकाचा संसार मोडलास. का वागतोयस असा? हा झालं का तुझं समाधान? का मारलंस नयनरावांना? एवढा सोन्यासारखा संसार सुरू होता शलाकाचा आणि नयनरावांचा, का विष कालवलंस तू त्याच्यात? अहो नाही काकू, तुला कोणी सांगितलं माझ्या मुलीच्या आयुष्यात लुडबुड करायला? नवरा बायको म्हटलं तर भांड्याला भांडं लागणारच, भांडणं होणारच. पण म्हणून कोणी काही असं वागतं का? दीपूला कळत नाही, पण तुला अक्कल नव्हती? तुला कोणी सांगितलं माझ्या मुलीच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला? आणि तुला सांगितलं होतं ना आमच्या सावलीला सुद्धा उभं राहू नकोस म्हणून. काकू माझं ऐकून तर घ्या. मला एक शब्द सुद्धा ऐकून घ्यायचं नाही. हो काकू तुम्ही समजताय तसं. तू गप्पा बस, गप्पच बस तू. मला तुमच्या दोघांचं काहीही ऐकायचं नाहीये. तू काय बघतोयस? गुंड आहेस तू, गुंड. आणि तुझ्यासारख्या गुंडाला माझ्या दारात सुद्धा उभं करणार नाही मी. चल चालता हो. माझ्या जावयाला घरात घुसून मारलंस तू. शेवटचं सांगते साळगावकर, पुन्हा माझ्या घरात पाऊल सुद्धा ठेवायचं नाहीस तू. चालता हो इथून, चालता हो. अगं काय बोलतेस तू? दीपू शलाकाला घेऊन आत ये. नाही पण दीपू आत ये.
आई अगं ते दीपू तू गप्प बस. दीदी अगं दीपूला अक्कल नव्हती, तुला कळत नव्हतं का? मोठी आहेस ना तू. दीदी अगं संसार म्हटलं की ना भांडायला भांडं लागणारच. तुझ्या बाबांचे आणि माझे अजूनही भांडणं होतात. संसारात छोटे मोठे भांडणं होत असतात म्हणून कोणी घर सोडून येतं का? हं? दीदी तू ये बस इथे बस. दीदी अगं दीदी ऐक, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. संसार म्हटलं की तडजोड ही करावीच लागते. हा काही झालं कितीही झालं तरी नवऱ्याने बायकोला, बायकोनी नवऱ्याला हे सांभाळून घ्यायचं असतं. कसं कळत नाहीये तुला? असं काय झालं? का घर सोडून आलीस तू? त्या स्नेहलता ताईंचा फोन आला होता, किती रागवल्या होत्या ते माहितीये? मी समजून सांगितलंय त्यांना, पण तरी का आलीस तू निघून घरी? हा आई अगं तू ऐकून तरी घे. काय ऐकायचंय? काय ऐकून घ्यायचंय तुझं? हा मी तुला सांगितलं होतं दीपू, त्या गुंडापासून लांब राहा. एक दिवस तो गुंडा आपल्या सगळ्यांना बुडवणार आहे. स्वतःच्या आयुष्यात तू तर वाटोळ करूनच घेतलंस, आता दीदीच्या संसाराचं पण वाटोळ केलंस. आई अगं तू एक शब्द बोलू नकोस, सगळं संपलंय आता. त्या गुंडामुळे शलाकाच्या संसाराची राख रांगोळी झाली. आई अगं तू दोष देतेस कारण तुला काहीच माहित नाहीये. हे बघ तिचा हात बघ, तिला खूप मारलंय त्यांनी. हे बघ हे बघ तिची बोटं बघ भाजली आहेत बघ. तू आता तरी समजून घे बघ. कसं बसलं? खूप छळलंय त्यांनी तिला, खूप मारहाण केली, तिची बोटं भाजली. आणि तुला माहितीये ना आपलं बोलणं होत नव्हतं तिच्याशी. का माहितीये? कारण त्या माणसांनी तिला कोंडून ठेवलं होतं. आणि तिचा हा छळ ना खूप आधीपासून सुरू आहे. आणि तुला आठवते ती आपल्याकडे राहायला आली होती तेव्हा सुद्धा तिच्या अंगावर वळ होते. आणि तेव्हा मी तिला विचारलं होतं की काय झालं, पण तिने मला काहीच सांगितलं नाही, उत्तर देण्याचं टाळलं. दीदी काय झालं ग हे? मला वाटलं नव्हतं तुझ्या सासरची मंडळी अशी असतील म्हणून. काय अवस्था करून ठेवली तुझी. आणि ती सहन करत राहिली का तर आपल्याला त्रास होऊन, बाबांना त्रास होऊन. आणि त्या माणसांनी ना फसवलंय आपल्याला. त्या नयन जिजूंवर खूप मोठं कर्ज आहे आणि त्यांचं आधी लग्न सुद्धा झालं आणि त्यांनी मारलंय त्यांच्या पहिल्या बायकोला. खूप त्रास दिलाय त्यांनी तिला. मी आज त्यांच्या घरी गेले रिकव्हरीसाठी. तेव्हा मी पाहिलं दीदीला कोंडून ठेवलं होतं. तेव्हा जर इंद्राजी नसते ना. इंद्रा किती काळ गप्प राहणार असा? हा सांग ना, किती वेळ? खाया पिया कुछ नहीं और ग्लास भी नहीं तोड़ा फिर भी बाराना, अशी गत झाली आहे तुझी. या प्रेमासाठी किती सहन करतोयस तू? मला एकच सांग, किती काळ अशा फाटणाऱ्या पावत्या खिशात देऊन फिरणार आहेस तू? बघ आताही गप्पच आहेस तू. ते काय माहित नाही मला. तू चल घरी चल. नाही सत्तू, ही घरी जाण्याची वेळ नाहीये. वा वा इंद्रा वा. मालती काकूनी हाकलून लावलंय आपल्याला आणि तरी तू म्हणतोयस घरी जाण्याची वेळ नाहीये. का सहन करतोयस हे सगळं? अरे सत्तू, मालती काकूंनी आपल्याला हक्कललं ह्यापेक्षा वाईट घडलंय शलाकाजींसोबत. तू परिस्थिती बघतोयस ना. देशपांडे सर आत्ताच आजारपणातून उठले. त्यांना जर ही सगळी परिस्थिती कळली तर अजून मोठा धक्का बसेल.
सत्तू, दीपिका मॅडम एकट्या कुठे कुठे तोंड देणार आहेत. मी इथेच थांबणार आहे. माझी इथे जास्त गरज आहे सत्तू. जर काही प्रॉब्लेम झाला तर दीपिका मॅडम एकट्या कुठे कुठे धावपळ करतील. तू एक काम कर, तू निघ. वाघ अजून वेड्यासारखं वा. अरे साळगावकर, अरे असू दे असू दे. काय कसे आहात? ठीक आहे सर. इथं कसं काय? सर जरा काम होतं इकडेच म्हणून म्हटलं भेटून जावं. बरं बरं चला, इथं काय थांबताय, वर चला. हे बघ आंबे आणले, आंबे छान पैकी आंबे खाऊया. नाही नाही आम्ही येतो सर. अरे पण निदान चहा तरी घ्या माझ्या बरोबर. तुमच्या निमित्तानं मलाही चहा मिळेल. मालती हल्ली चहा पिऊ देत नाही रे जास्त मला. चला. सर नको. काय रे? सर ते अर्जंट काम आहे ना आम्हाला, त्यामुळे जावं लागेल. असं म्हणताय? पुन्हा या पण. हा हो सर. अरे इंद्राबाई, बाहेर काय करताय? आत या. नको राहू दे मित्रा, पुन्हा काहीतरी. हा चल. दीदी, दीदी, बाळा. दीदी काय झालं ग हे? मला वाटलं नव्हतं तुझ्या सासरची मंडळी अशी असतील म्हणून. काय अवस्था करून ठेवली तुझी. अरे तू लवकर आलीस. वा. हे बघ आंबे आणलेत, आंबे. अरे दीदी तू कधी आलीस? काय किती दिवस झाले, तुझा फोन नाही काय नाही. हा आलीस ना, मस्तपैकी आंबे खाऊया. मालती रस काढ आंब्याचा. हा